ज्योतिबाच्या नावे सांग भला. दसरा हा सण प्रामुख्याने महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या अंतर्गत असणाऱ्या नवदुर्गांचा म्हणजे स्त्री शक्तीचा हा उत्सव. परंतु देवादिदेव पूर्ण ब्रह्म सनातन केदारनाथ अर्थात ज्योतिबा येथे होणाऱ्या या उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण दैनंदिन धार्मिक कार्यक्रम जे होणार आहेत त्यामध्ये बहुतांश वेगळेपण असणारा असा हा सण आहे. रोजचे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात ही पहाटे 4 वाजता घंटानाद करून सुरुवात होते. दरवाजे खुले होऊन सुरुवात होते. 4 वाजता दरवाजे उघडल्यानंतर 4 ते 5 वाजेपर्यंत पलंग काढून पाद्यपूजा, काकड आरती, खिरेचा नैवेद्य साधारणतः 6 वाजेपासून होतो. त्यानंतर 8 ते 9 श्री पंचामृत अभिषेक स्नान होतो. 9 नंतर श्रींची अलंकारित पूजा बांधली जाते. 10 वाजता बरोबर ढोल मांडून धूप आरती आणि पंचारती 2 तास होते. 12 वाजता बरोबर. शनिवार जर असेल तर देवाची अश्वारूढ पूजा बांधली जाते. परत दुपारी 3 वाजता अलंकारित बांधलेली पूजा किंवा घोडेली पूजा उतरली जाते आणि 3 ते 4 अभिषेक पंचामृत स्नान होते. परत 4 ते सूर्यास्तापर्यंत परत बैठी पूजा बांधली जाते. आणि जो सण आहे, जो उत्सव आहे, त्यावेळेला समजा एकादश असेल तर पांडुरंगाच्या रूपात पूजा बांधली जाते. महाशिवरात्री असेल तर शंकराच्या रूपात पूजा बांधली जाते. शिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल तर श्रीकृष्णाच्या रूपात पूजा बांधली जाते. अशा वेगवेगळ्या म्हणजे दशावतारात पूजा बांधल्या जातात. सूर्यास्ताला ढोल मांडून पुढे 2 तास धूप आरतीने पंचारती होते. आणि जसा काकड आरतीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आहे तसा धूप आरती चालू असताना 11:30 वाजता महानैवेद्य सुद्धा आहे. आणि सूर्यास्तानंतर धूप आरती पंचारती होते त्यावेळेला 7-7:30च्या सुमारास महानैवेद्य आहे. 2 तासानं धूप आरती पंचारतीची सांगता झाल्यानंतर परत बांधलेली पूजा उतरली जाते आणि पाद्यपूजा होऊन परत तांदळाच्या खिरीचा नैवेद्य होतो. त्यानंतर 1.5 तास भजन आणि शेजारती होऊन पलंग घालून रात्री 11 वाजता दरवाजे बंद केले जातात. हा नेहमी चालणारा दैनंदिन कार्यक्रम आहे. पण ह्या दसऱ्याच्या कालावधीमध्ये ह्यात बहुतांश फरक आहे. पहाटे 4 वाजता होणारा घंटानाद हा पहाटे 3 वाजता होतो. आणि 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत काकड आरती, पाद्यपूजा केली जाते. आणि 5 वाजता अभिषेक पंचामृत स्नान घातला जातो. त्यानंतर 6 वाजता 6 ते 7:30 पर्यंत श्रींची पहिल्या दिवशी घटस्थापने दिवशी नागवल्ली म्हणजे खाऊच्या पानात पूजा बांधली जाते. दुसरा, तिसरा आणि चौथा दिवस हा म्हणजे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 ताप म्हणजे कमळ पुष्पात पूजा बांधली जाते. कमळ पुष्पात पूजा का तर श्रीनाथ ज्या वेळेला केदार टेकडी म्हणजे पुरंदर येथे विश्रांतीसाठी जाणार होते. तत्पूर्वी देवाची महती त्यांना कळल्यानंतर त्याने देवाना नाथांना सांगितलं की मला तुमची पूजा करायची मला संधी द्या, मला सेवा करायची संधी द्या. ठीक आहे. सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप. सालपे घाटातून ज्यावेळेला केदार टेकडीला जाणार होते त्याच्या अगोदर त्यांना बाबा मी रिकाम आहे, तुमची सेवा काय अर्पण करायची असेल ती कर. मग त्यावेळेला पहिल्या 3 दिवसामध्ये त्रिदल म्हणजे 3 पाकळ्यामध्ये पूजा बांधली जाते. आणि 5व्या 7व्या दिवशी ती 5
5 पाकळ्यामध्ये पूजा बांधली जाते. म्हणजे जे पंचमहाभूत आहेत त्याचं प्रतीक म्हटलं तर काय हरकत नाही. अशी जी कमळपुष्पातली पूजा आणि म्हणजे त्यांना दिलेला जो सेवेचा जो शब्द आहे तो सुद्धा पूर्ण होतो. त्यानंतर 7व्या दिवशी, पहिल्या दिवशी पूजा बांधल्यानंतर घटस्थापना ही 7:30 वाजल्यापासून सुरुवात होते. 7:30-8च्या सुमारास मंदिरातले 9 वाजता बरोबर तिन्ही मंदिरात केदारेश्वर, चरपटांबा, ज्योतिबा ह्या ठिकाणचे घटस्थापना झाल्यानंतर म्हणजे आरतीसह लवाजमा अधिक त्यात कर्णकरी असतील, ढोल असेल, डवरी असेल, बाकीचे वाजंत्रे असतील, ह्यांचा घोडं, उंट ह्या लवाजम्यासह यमाईकडे जातो आणि यमाईकडे सुद्धा घटस्थापना होते. तशीच तो ननकेश्वरापासून नवीन वसाहतमधून तुकाईकडे जातो. तुकाई बसला गट बसून परत तिथं घृष्णेश्वर म्हणजे कर्पूर तीर्थ आहे. कर्पूर तीर्थापाशी जाऊन कर्पूरेश्वर मंदिरातली घटस्थापना केली जाते आणि परत मंदिरात जाऊन दत्त मंदिरात आरती करून परत ग्रामदैवत विकटाट भैरव तिथला गट बसवून रामलिंगापाशी येऊन आरतीची तिथं घटस्थापना झाल्यानंतर परत ज्योतिबाच्या देवळात जाऊन 11:30च्या सुमारास त्या धूप आरतीची सांगता होते आणि परत ढोल मांडून त्रिकाळची आरती मांडली जाते. ती 12 वाजता पूर्ण होऊन मग 12 वाजता पूर्ण झाल्यानंतर तो जो अंगारा आहे घटस्थापनेच्या निमित्तानं नवरात्रोत्सव जो उपवास धरला जातो त्या उपवासाचा म्हणजे तो अंगारा घेऊन मगच फलाहार करायचा आहे. पहिल्या दिवशी एक टाईम अंगारा म्हणजे फलाहार असतो, त्यामुळं फलाहाराचा काही संबंध येत नाही. तरी पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी असे वेगवेगळे म्हणजे घटस्थापनेचा नाही पण डेली ह्याच पद्धतीनं आरती येऊन सांगता होते आरतीचे. आणि परत 3 वाजता जे होणारे जे स्नान आहे ते काय स्नान होत नाही, कारण का कमळपुष्पातली पूजा बांधल्यामुळं आणि कमळ चुनल्यामुळं ती काय त्यावेळेला तो मान नाही. नंतर रात्री 9:30 वाजता म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर ढोल मांडून धूप आरती, पंचारती होते. त्या पंचारती झाल्यानंतर 9:30 वाजता ती सकाळी जी बांधलेली पूजा आहे ती उतरली जाते. सतका रसाळ देऊन पूजा उतरल्यानंतर पाद्यपूजा होते. पाद्यपूजा झाल्यानंतर 10-10:30 पर्यंत पूजा होते. नंतर 1.5 तास भजन होतं, शेजारती नाही, भजन होतं. भजन झाल्यानंतर रात्री 11च्या सुमारास, 11:30च्या सुमारास परत त्रिकाळ म्हणजे धूप आरती, पंचारती होते आणि पंचारती होऊन रात्री 12:30 वाजता त्याची सांगता होते आणि 1 वाजता मंदिर रात्री बंद होतं. आणि ह्या कालावधीमध्ये नैवेद्य मात्र महानैवेद्य आहे. फलाहारचा काही संबंध येत नाही, पण सकाळी पण आरती निघाल्यानंतर 11:30च्या सुमारास महानैवेद्य असतो आणि सायंकाळी 7:30च्या सुमारास सुद्धा महानैवेद्य होतो. हे वेगळं पण बघायला मिळतं. शिवाय 7व्या दिवशी सप्तमीचा जागर जो होतो त्या जागराला सुद्धा महत्त्व आहे. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये देवीचा उत्सव असल्यामुळं तो 8व्या दिवशी जागर, अष्टमी दिवशी जागर होतो. पण नाथांचा जागर हा 7व्या दिवशी होतो. त्या जागराला शेतकरी वर्ग आपल्या शेतातील ऊस घेऊन रात्रीच्या तेलवात किंवा त्या कडाकण्या घेऊन येऊन तिथं दर्शनला येतात. आणि त्या जागराला इंद्रानं जो नाथासाठी घोडा जे समर्पित केलता म्हणजे त्याचं नाव मला वाटते सर्वांश उच्च सौर्वांश असं त्या अश्वाचं त्या अश्वावर रूढ होतात आणि तिची पूजा बांधली जाते. दसऱ्याच्या म्हणजे ह्या नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या शनिवारी घोड्यावली पूजा नाही, ह्या रथसप्तमीलाच म्हणजे तुमच्या जागरालाच फक्त घोड्यावली पूजा आहे. 8व्या दिवशी श्रीकृष्ण रूपातली पूजा होते. 9व्या दिवशी ज्या पद्धतीनं घटस्थापना केली त्या पद्धतीनं घट उद्यापन करून 7:30ला आरती ढोल मांडून आरती उभा राहते आणि केदारेश्वर, चरपटांबा, ज्योतिबा मंदिरातील घट उद्यापन केले जाते. नवरात्र उद्यापनाची
सांगता होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी खंडेनवमी म्हणजे शस्त्रांची पूजा करून देव सीमोल्लंघनाच्या म्हणजे सोनं लुटायच्या तयारीनं आपण दक्षिण दरवाजाकडं म्हणजे दक्षिण दिशेची मोहीम पार केल्यामुळं इतरत्र दसरा हा साजरा कसा करतात तर रावणाचा प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करून दसरा साजरा केला जातो. परंतु इथं ज्यावेळेला विजयोत्सव निघतो बाहेर त्यावेळेला यमघंट दैत्याचा वध होऊन तिथं विजयलिंग इथं एक तास दीड तास तिथं पालखी विराजित होते आणि तिथं जवळजवळ विजयोत्सव साजरा होतो. आणि ह्या कालावधीमध्ये किमान तोपेच्या 5 सलम आहेत. हे त्या म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य आहे त्या सोहळ्याचं. शिवाय नवरात्र कालामध्ये देवीचा 9 दिवसानं 9व्या दिवशी त्याची सांगता होते. पण इथं खऱ्या अर्थानं नवरात्रीची सांगता ही द्वादशी त्रयोदशी दिवशी होते. कारण का त्यावेळेला ललितोत्सव म्हणून हा कार्यक्रम आहे. ललितोत्सव म्हणजे काय तर गजेंद्र मोक्षाची त्या दिवशी पूजा बांधली जाते नाथांची. गजेंद्र मोक्षाची पूजा बांधून त्या दिवशी देवाची गरुडावली पूजा होते. म्हणजे ह्या नवरात्र उत्सवामध्ये देवाचे 2 जागर आहेत, एक सप्तमीचा आणि एक त्रयोदशीचा म्हणजे ललितोत्सवाचा. त्या दिवशी सुद्धा रासारी मंदिर दर्शनासाठी खुलं होतं. अशा पद्धतीनं नाथांचा दसरा हा सण साजरा होतो. ज्योतिबाच्या नावे चांगला सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड.